नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 51 आहे। ओके, यामध्ये आपण TCSने व IBPSने जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर विचारले होते त्या प्रश्नांचा समावेश या ठिकाणी आपण केलेला आहे। ओके, आता ही प्रश्नपत्रिका तलाठी भरतीसाठी तर इम्पॉर्टंट आहेच, पण त्याचबरोबर जिल्हा परिषद भरती असेल किंवा इतर कुठली सरळ सेवा भरती असेल, ह्या सर्व परीक्षेसाठी काही ही प्रश्नपत्रिका अतिशय उपयुक्त असणार आहे। का उपयुक्त असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे, येणाऱ्या संपूर्ण सरळ सेवा कोण घेणार आहे, एक तर TCS किंवा IBPS या दोन कंपन्यांमार्फत घेतली जाणार आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे पहा या ठिकाणी, ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात। ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन आहेत पहा, पक्षी, प्राणी, फुले आणि फळे। तर यापैकी ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये काय पक्ष्यांचा अभ्यास केला जातो, म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं तर ऑर्निथॉलॉजी असं म्हटलं जातं। ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात, तर त्यास बॉटनी म्हटलं जातं। प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं तर त्याच्यास झुलॉजी म्हटलं जातं। त्याच्यानंतर कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास एंटेमोलॉजी असं म्हटलं जातं आणि फुलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास फ्लॉरिकल्चर असं म्हटलं जातं। ओके, सगळे काय परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे। TCS याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत आहे। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं कोणत्या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो हे सगळं तोंडपाठ करून ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही। काय विचारलंय, खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पावरती आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि नाही असं विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प नाही। मग ऑप्शन वाचूया। पहिला ऑप्शन आहे कैगा, तारापूर, काकरापारा आणि रायपूर। तर यापैकी रायपूर या ठिकाणी मित्रांनो अणुविद्युत प्रकल्प नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक राज्यामध्ये आहे। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, हा महाराष्ट्रामध्ये आहे। त्याच्यानंतर विचारलं जातं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यामध्ये आहे। ओके, त्याचबरोबर काकरापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये असाही प्रश्न विचारला जातो। मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा गुजरात राज्यामध्ये आहे। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी पहा, तारापूर हा काय भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे। मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता, तर तो कोणता आहे मित्रांनो, तारापूर आहे। ओके, त्याच्यानंतर कुडनाकुलम हा एक अणुविद्युत प्रकल्प आहे। हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तामिळनाडू राज्यामध्ये आहे आणि हा सध्या सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प आहे। म्हणजे सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो कुडनाकुलम अणुविद्युत प्रकल्प आहे। कोणत्या राज्यामध्ये आहे, तामिळनाडू राज्यामध्ये आहे। ओके, त्याचबरोबर सध्या वादामध्ये असलेला पहा जैतापूर अणुविद्युत प्रकल्प आहे। हा कुठे होणार आहे, रत्नागिरी जिल्ह्यामधील जैतापूर या ठिकाणी काय नियोजित आहे, अजून याचं काम झालेलं नाही, हा नियोजित आहे। याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो आणि हा काय असणार आहे, भारतामधील सर्वात मोठा म्हणजे 9900 मेगावॅट क्षमतेचा हा काय असणार आहे अणुविद्युत प्रकल्प असणार आहे। पण आता जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो सध्या काय फक्त हा नियोजित आहे। ओके, एवढं लक्षात ठेवा। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो छोटीशी पण एक महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की आपली टेस्ट सिरीज TCS पॅटर्ननुसार असणार आहे, TCS पॅटर्नवर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे। ओके, याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल तर एकूण 10 टेस्ट पेपर दिले जातील। त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका दिल्या जातील, त्यासुद्धा कशा ॲन्सर की सहित। ओके, म्हणजे ती ॲन्सर की सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल। त्याचबरोबर फ्रीमध्ये तुम्हाला IMP नोट्स या ठिकाणी दिल्या जातील। त्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, इतिहासाच्या नोट्स असतील, भूगोलच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या असतील, विज्ञानच्या असतील आणि अर्थशास्त्राच्या नोट्स असतील। म्हणजेच GKच्या संपूर्ण नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील। या नोट्सपैकी 25 पैकी कमीत कमी 20 प्रश्न तरी काय जसेच्या तसे आपल्याला प्रश्न विचारले जातील, एवढ्या स्टँडर्ड दर्जाचे काय नोट्स आहेत। ओके, मग याची किंमत किती मित्रांनो, 150 रुपये किंमत आहे।
परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आजसुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 99 रुपयाला टेस्ट सिरीज पडणार आहे. ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला काय करायचे आहेत, गुगल पे करायचे आहेत किंवा फोनपे करायचे आहेत. आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती काय करायचं तुम्हाला 99 रुपये गुगल पे किंवा फोनपे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, व्हॉट्सॲपला याच नंबरवरती शेअर करायचा. तुम्हाला संपूर्ण क्वेश्चन पेपर भेटतील, हे पण क्वेश्चन पेपर भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वपूर्ण अशा IMP नोट्स भेटतील. ओके, पुढचा प्रश्न पाहू. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? कशासाठी? चिकूसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण विचारले. ऑप्शन काय दिलेत पहा, घोलवड, पुणे, राजेवाडी आणि महाबळेश्वर. मग यापैकी चिकूसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे? घोलवड हे ठिकाण काय चिकूसाठी प्रसिद्ध आहे. ओके, आता राजेवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे असे आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग राजेवाडीचं काय प्रसिद्ध आहे, तर राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहेत किंवा अंजिरासाठी राजेवाडी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर महाबळेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे, तर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही काय मित्रांनो सर्वात प्रसिद्ध आहे. ओके, स्ट्रॉबेरीसाठी काय महाबळेश्वर प्रसिद्ध आहे, अंजिरासाठी राजेवाडी आहे, चिकूसाठी घोलवड आहे. त्याचबरोबर ठाणे, डहाणू आणि पालघर हे ठिकाणं सुद्धा काय आहेत, चिकूसाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जातो की संत्रीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं किंवा शहर कोणतं, तर कोणतं आहे, नागपूर आहे. द्राक्षासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे, नाशिक आहे. कलिंगडासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे मित्रांनो, अलिबाग आहे. मोसंबीसाठी श्रीरामपूर आहे. पहा, आता मोसंबी आणि संत्री फरक लक्षात ठेवायचा. संत्री आलं तर नागपूरला यायचं, मोसंबी आलं तर श्रीरामपूरला यायचं. श्रीरामपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो अहमदनगर जिल्ह्यामधील एक तालुका आहे. ओके, केळीसाठी प्रसिद्ध काय, जळगाव आहे. जळगावमधील याबल या ठिकाणी काय केळी संशोधन केंद्र आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सीताफळासाठी प्रसिद्ध काय, दौलताबाद आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? आता पांढरे सोने म्हणजे काय मित्रांनो, तर पांढरे सोने म्हणजे कापूस. मग कापूस पिकवणारा जिल्हा कोणता आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पाहूया आपण. सातारा, जालना, पुणे आणि यवतमाळ. तर यापैकी यवतमाळ हा जिल्हा काय पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच कापूस पिकवणारा सर्वात महत्त्वाचा जिल्हा कोणता आहे, यवतमाळ आहे. लक्षात ठेवायचं, यवतमाळ असेल, नांदेड असेल, अमरावती असेल किंवा आमच्या मराठवाड्यामधील जिल्हे असतील, हे सगळे जिल्हे काय कापूस उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ओके, त्याचबरोबर खानदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन केलं जातं. मग आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की तांदूळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, तर कशास कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, रायगड जिल्ह्यास म्हणतात. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, तर ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्ह्याला म्हणतात. संत्र्याचा जिल्हा आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा पाहिलं होतं, संत्र्याचा जिल्हा कोणता आहे, नागपूर आहे. दुधातुपाचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जातं, धुळे जिल्ह्याला. द्राक्षाचा जिल्हा नाशिक, आणि जर नाशिक ऑप्शन नसेल तर सांगली या जिल्ह्याला सुद्धा काय द्राक्षाचा जिल्हा म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला दोन्ही ऑप्शन लक्षात ठेवायचे आहेत, नाशिक आणि सांगली दोन्हीला पण काय म्हटलं जातं, द्राक्षांचा जिल्हा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? आता हा जागतिक भूगोलावरती प्रश्न आहे आणि TCS IBPS काय करतं मित्रांनो, जागतिक भूगोलावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतं. प्रश्नाचं उत्तर पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपले तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा, कारण सबस्क्राईब करणं, लाईक करणं आणि कमेंट करणं अगदी मोफत आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की सरला लाईक केल्याचे पैसे येतात, सबस्क्राईब केल्याचे पैसे येतात. मित्रांनो कुठलाही पैसा येत नाही सबस्क्राईब लाईकचा, ते अगदी मोफत आहे. ओके, मग या ठिकाणी कुकची सामुद्रधुनी विचारलं आपल्याला आणि विचारलं की कोणत्या खंडामध्ये आहे, कोणत्या देशादरम्यान आहे असं आपल्याला विचारलेलं नाही, तर कोणत्या खंडात आहे असं विचारलेलं आहे. मग ही कोणत्या खंडामध्ये आहे, तर ती ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. आता प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कुकची सामुद्रधुनी कोणत्या देशाला विभागते? मग कुकची सामुद्रधुनी कोणत्या देशाला विभागते, तर न्यूझीलंड देशाला दक्षिण व उत्तर अशी विभागते. लक्षात ठेवायचं, कोणत्या देशाला, न्यूझीलंड देशाला. मग कुकची सामुद्रधुनी कोणत्या देशाच्या जवळ आहे असं पण विचारलं जाऊ शकतं आपल्याला. मग कुठं आहे ती, न्यूझीलंडमध्ये आहे. कोणत्या खंडामध्ये आहे, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. ओके, आणि तिला कुकची खाडी का म्हणतात, तर ती जेम्स कुक या खलाशाने काय केली होती, सर्वप्रथम पार केली होती. कधी पार केली होती, 1770 साली. आता साल विचारलं जाणार नाही, परंतु TCS IBPSचा काही भरोसा नाही, विचारू पण शकतात. ओके,
मग अजून महत्त्वाचे काही सामुद्रधोनी आहेत पहा. IMP आहे, सगळ्यात महत्त्वाची आहे आपली पाल्कची सामुद्रधोनी. पाल्कच्या सामुद्रधोनीमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो. मग ही कोणत्या दोन देशादरम्यान आहे असा प्रश्न विचारला जातो, तर भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान आहे. किंवा असाही प्रश्न विचारला जातो की भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान कोणती सामुद्रधोनी आहे. मग कोणती आहे, पाल्कची सामुद्रधोनी आहे. किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पाल्कची सामुद्रधोनी कोणत्या दोन देशादरम्यान आहे. मग ती भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान आहे. ओके. पुढचा एक महत्त्वाची आहे की ती म्हणजे बेरिंगची सामुद्रधोनी. बेरिंगची सामुद्रधोनी काय करते मित्रांनो, रशिया व अमेरिका या दोन देशांना काय करते, विलग करते किंवा दोघांच्या मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर एक अजून महत्त्वाची खाडी आहे. आता ही खाडी आहे पहा, सामुद्रधोनी आणि खाडी याच्यातला फरक लक्षात ठेवा. इंग्लिश खाडी कुठं आहे मित्रांनो, ही इंग्लंड व फ्रान्स यांच्या दरम्यान आहे. याच्यावरती सुद्धा इंग्लिश खाडीसुद्धा काय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपण जेवढ्या घेतल्यात ना ह्या सगळ्याच काय आहेत परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत. क्रिक खाडीवरती तर आत्ताचा प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. क्रिक खाडी माडा भरतीला प्रश्न आलता, कोणत्या दोन देशादरम्यान आहे. मग कोणत्या दोन देशादरम्यान आहे, भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके. आपण जेवढी माहिती सांगतो मित्रांनो, ही सगळीच माहिती काय असते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असते, त्याचमुळे आपण या ठिकाणी ती सांगत असतो. ओके. पुढचा प्रश्न पाहू. 6 नंबर, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली. पहा काय विचारलंय, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ती स्थापना कोणी केली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापना केली होती. कधी केली होती, 29 जून 1938 साली केली होती. लक्षात ठेवा 1938 इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यानंतर पहा 7 नंबरचा प्रश्न आहे, ऑल इंडिया रेडिओची स्थापना डॅश डॅश साली झाली. कशाची, ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली होती, 1936ला झाली होती. ऑल इंडिया रेडिओची. सध्या ऑल इंडिया रेडिओला काय म्हटलं जातं, आकाशवाणी. काय म्हणतात, आकाशवाणी. मग ऑल इंडिया रेडिओचं आकाशवाणी असं नामांतरण कधी केलं हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कधी केलं, 1957 साली. ओके. त्याचबरोबर दूरदर्शनची सुरुवात कोठे झाली असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग दूरदर्शनची सुरुवात कोठे झाली होती, दिल्ली या ठिकाणी. कशाची, दूरदर्शनची किंवा टेलिव्हिजनची. ओके. आणि कधी झाली होती, तर 1959 साली झाली होती. लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर पहा भारतात टेलिफोनची सुरुवात कधी झाली हाही प्रश्न विचारला जातो. कधी झाली होती, 1882 साली भारतामध्ये टेलिफोनची सुरुवात झाली होती. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात कधी झाली, तर लक्षात ठेवा 15 ऑगस्ट 1995ला काय झाली होती, भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. आता पश्चिम वाहिनी नदी आणि पूर्व वाहिनी नदी यांच्यावरती काय आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो. मग कोणती ऑप्शन काय दिलेत पाहूया, गोदावरी, तापी, भीमा आणि कृष्णा. मग यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे मित्रांनो, तर तापी नदी ही काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी या नद्या तुम्हाला डोक्यामध्येच ठेवायच्यात. पहा पूर्व वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत पहा या ठिकाणी, गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे. ओके. त्याचबरोबर भारतातल्या म्हणला तर गंगा आहे, कावेरी आहे. ह्या सगळ्या नद्या काय आता मित्रांनो पूर्व वाहिनी नद्या आहेत. महानदी आहे. मग लक्षात ठेवायचं जी नदी बंगालच्या उपसागराला मिळते ना त्या सगळ्या नद्या काय आहेत, पूर्ववाहिनी आहेत. प्रश्न विचारला जातो की पूर्ववाहिनी नद्या कोठे जाऊन मिळतात, कोठे जाऊन मिळतात, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ओके. आणि पश्चिम वाहिनी नद्या कोठे जाऊन मिळतात, तर पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोणकोणत्या आहेत महत्त्वाच्या पहा, नर्मदावरती प्रश्न विचारला जातो आणि तापी या दोन नद्या खूप महत्त्वाच्या आहेत, यांच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जातो. अजून कोणत्या आहेत भारताचा विचार जर केला तर साबरमती आहे, मही आहे आणि लुनी आहे. ओके. आणि आपल्या कोकणातील सगळ्या नद्या पहा, कोकणातील सगळ्या नद्या काय आहेत, पश्चिम वाहिनी आहेत. सरळ सरळ प्रश्न विचारला जातो की कोकणातील नद्या कोणत्या वाहिनी आहेत, कोणत्या वाहिनी आहेत, पश्चिम वाहिनी आहेत. मग लक्षात ठेवायचं वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या काय कोकणातील महत्त्वाच्या नद्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर, खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. ऑप्शन काय आहेत, फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि आशियाटिक लायब्ररी. तर यापैकी आशियाटिक लायब्ररी ही संस्था
पुण्यामध्ये नाही आहे, मग ही संस्था कोठे आहे? तर ही मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की आशियाटिक लायब्ररी कोठे आहे? ती कोठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. मग फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था कुठे आहे मित्रांनो? पुण्यामध्ये आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुण्यामध्ये आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी यालाच आपण काय म्हणतो पहा, बऱ्याच वेळेस NDA असं सुद्धा प्रश्नामध्ये दिलेलं असतं. नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यामध्ये आहे. आणि पुण्यामध्ये कुठे आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कुठे आहे? खडकवासला या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे आहे? खडकवासला या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. काय विचारलं आपल्याला? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणतं? कशामधील? मराठी भाषेमधील विचारलेलं आहे पहिले वृत्तपत्र. मग मराठी भाषेमधील पहिले वृत्तपत्र कोणतं मित्रांनो? तर ते आहे दर्पण. ओके. मग दर्पणची स्थापना कोणी केली होती हाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर ती केली होती बाळशास्त्री जांभेकर यांनी. बाळशास्त्री जांभेकर. कधी केली होती हाही प्रश्न आपल्याला विचारला जातो बरं का, लक्षात ठेवायचं. कधी केली होती? 1832 साली. ओके, 1832ला. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला असं सुद्धा विचारलं जातं की भारतातील पहिले वृत्तपत्र, आता भारतातील पहिले वृत्तपत्र कोणतं आहे मित्रांनो? बेंगॉल गॅझेट आहे. त्याची स्थापना कधीची? 1780ची. आणि स्थापना कोणी केली होती? जेम्स ऑगस्टस हिक्की. लक्षात ठेवा, हे सगळं दोन्ही महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणतं आहे? बॉम्बे हेराल्ड आहे. याची स्थापना कधीची आहे? 1789ची आहे. दोन्ही लक्षात ठेवायचं. भारतातील विचारलं तर बेंगॉल गॅझेट, महाराष्ट्रातील विचारलं तर बॉम्बे हेराल्ड. बंगाल गॅझेटची स्थापना कधी झाली? 1780ला झाली. कोणी केली? जेम्स ऑगस्टस हिक्की याने केली. बॉम्बे हेराल्डची स्थापना कधी झाली? 1789ला झाली. आणि मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? दर्पण आहे. त्याची स्थापना कोणी केली? बाळशास्त्री जांभेकरांनी केली. कधी केली? 1832ला केली. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? डॉक्टर धोंडो केशव कर्वे. हे काय आहेत? महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहेत. त्यांनाच आपण महर्षी कर्वे म्हणतो. यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. कधी मिळाला होता हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1958 साली मिळाला होता. ओके. आतापर्यंत किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो? तर एकूण 9 महाराष्ट्रातील व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा, किती? 9 महाराष्ट्रीयन व्यक्तीला. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1990ला मिळाला होता. सचिन तेंडुलकरला 2014ला, 2019चा नानाजी देशमुख यांना मिळाला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. अजून लता मंगेशकरचं लक्षात ठेवायचं आहे. रतन JRD टाटा यांचं लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या तंत्राला काय म्हणतात? ढगापासून कृत्रिम पाऊस. तुम्ही मागच्या 4-5 वर्षामध्ये पाहिलं असेल पहा, बातम्यामध्ये कंटिन्यू असते कृत्रिम पाऊस पाडायचा, कृत्रिम पाऊस पाडायचा. मग त्यालाच काय म्हणतात? तर त्यालाच क्लाउड सीडिंग म्हणतात. काय म्हणतात? क्लाउड सीडिंग. ओके. याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो? तर सिल्वर आयोडाईडचा वापर केला जातो. हे सिल्वर आयोडाईड काय केलं जातं? ढगावरती फवारलं जातं आणि पाऊस पाडला जातो. ओके. पुढचा प्रश्न आहे थुंबा. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील या ठिकाणी डॅश डॅश पाहिजे, डॅश डॅश राज्याच्या किनाऱ्यावर आहे. मग थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे? तर केरळ राज्याच्या किनाऱ्यावरती आहे. किराणा दुकान वेगळं आणि किनारा वेगळं. माझ्या शब्दात घोळ झाला, तुम्ही लक्ष द्या. ओके. मग या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? काय? उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? मग हे कोठे आहे मित्रांनो? थुंबा या ठिकाणी आहे. थुंबा कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ राज्यामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर प्रश्न विचारला जातो की विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? तिरुवनंतपुरममध्ये आहे. तिरुवनंतपुरम कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो? पुन्हा हे केरळच राज्यामध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे असं विचारलं जातं. कोठे आहे ते? श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. नाव लक्षात ठेवायचं, सतीश धवन अंतराळ केंद्र. त्याच्यानंतर अंतराळ अनुप्रयोग केंद्र, त्याचंच नाव काय पहा? स्पेस ॲप्लिकेशन सेंटर. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर कोठे आहे? हे अहमदाबाद या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय दूरस्थ संवेदना केंद्र हे कुठं आहे? दूरस्थ संवेदना केंद्र हैदराबाद या ठिकाणी आहे. सगळं लक्षात ठेवा, सगळं काही अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. डॅश डॅशी उल्हास नदीची उपनदी नाही असं विचारलं. या ठिकाणी
कोणती नदी ही उल्हास नदीची उपनदी नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत पहा. काळू आहे, वात्सा आहे, सावित्री आहे आणि पोशीर आहे. मग यापैकी सावित्री ही नदी काय उल्हास नदीची उपनदी नाही, म्हणजेच काळू, भातसा आणि पोशीर या नद्या काय येतात उल्हास नदीच्या काय उपनद्या आहेत. ओके. प्रश्न विचारला जातो की उल्हास नदी कोणती खाडी निर्माण करते, हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर कोणती खाडी निर्माण करते, वसईची खाडी निर्माण करते. ओके. त्याचबरोबर काही ठिकाणी ठाणे खाडी असं सुद्धा म्हणू शकता. ठाणे खाडी सुद्धा कोणत्या नदीवरती आहे, तर ते सुद्धा उल्हास नदीवरतीच आहे. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. खाडीचं नाव घेतलं आणि खाडीवरती प्रश्न आला. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे. कोणती खाडी, धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखामध्ये आहे, आंबा नदीच्या मुखामध्ये आहे. किंवा ऑप्शन आपल्याला पाताळगंगा सुद्धा येऊ शकतं. दोन्ही उत्तर काय असणार मित्रांनो, बरोबर असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न पाहूया. भीमा व गोदावरी नद्यांची खोरे डॅश डॅश डोंगर रांगेमुळे विभागली आहेत. कोणते, भीमा व गोदावरी या दोघांच्या मध्ये कोणती डोंगर रांग आहे, हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे, लक्षात ठेवायचं. शंभू महादेव डोंगर रांग आणि कोणत्या दोन नदीचे खोरे विभागले आहेत, भीमा आणि कृष्णा. ओके. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. सातपुडा पर्वतरांगेमध्ये नर्मदा आणि या ठिकाणी तापी. अजिंठा डोंगर रांगामुळे तापी आणि गोदावरी. लक्षात ठेवा बरं का, यांच्यावरती वारंवार या डोंगर रांगावरती प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली. कॉमन प्रश्न आहे, खूप वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे. गोदावरी आहे. हिलाच दक्षिण गंगा असं म्हटलं जातं, वृद्ध गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबर. काय विचारले पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर श्री CD देशमुख हे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यातील होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग CD देशमुख हे कुठल्या जिल्ह्यामधील होते मित्रांनो, तर ते रायगड जिल्ह्यामधील होते. आणि ते कोण होते हे लक्षात ठेवायचं आहे. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. मग प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, तर ते कोण होते, CD देशमुख होते. कुठल्या जिल्ह्यामधील होते, तर ते रायगड जिल्ह्यामधील होते. त्याचबरोबर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस सुद्धा पास केली होती. ओके. त्यांचं पूर्ण नाव काय होतं, चिंतामण द्वारकानाथ देशमुख होतं. आणि अजून एक त्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती, ह्या महाराष्ट्राच्या चळवळीसाठी पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मग या ठिकाणी वारंवार प्रश्न विचारला जातो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खालीलपैकी कोणी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता किंवा केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, तर तो कोणी दिला होता, CD देशमुख यांनी दिला होता. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबर. क जीवनसत्वाच्या अभावाने खालीलपैकी कोणता रोग होतो. कोणत्या जीवनसत्वाच्या, क जीवनसत्वाच्या अभावामुळे विचारलंय. ऑप्शन काय दिलेत, स्कर्वी, बेरीबेरी, मुडदूस आणि पेलाग्रा. ओके. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.